मला पुरवणी मागणीवरती बोलण्याची आपण या ठिकाणी संधी दिली। पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पूरक मागणी क्रमांक Y2 एकूण बाब क्रमांक 432 पान क्रमांक 301 वर मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात समांतर जलवाहिनीला पूर्ण होण्यासाठी 89 कोटी रुपयाची मागणी मी त्या ठिकाणी केली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये 89 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती समांतर पाईपलाईन पूर्ण देखील झालेली आहे। परंतु पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाहीये। फक्त जे पाणी नदीवाटी येत होतं ते पाणी आता पाईपलाईन वाटी येत आहे। काही भागाला 3 दिवस आड तर काही भागाला 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 7 मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पाणी पुरवठ्यासाठी एक बैठक विधिमंडळाच्या वेळेस घेतली होती। त्यास त्यांनी 892 कोटी रुपयाला तत्वता मान्यता दिली होती। आज त्या 892 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेतनं सोलापूर शहराला नवीन 23 टाक्या बांधणे गरजेचे आहेत।